चला सामन्याला आपण सुरुवात करूयात. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. उद्घाटनीय सामना, ओपनिंग मॅच सुरुवात होईल आजच्या दिवसाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सिद्धिविनायक स्पोर्ट्स औदाचीवाडी संघाच्या बाजूने अक्षय आणि राहुल. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय घाणेकर, राहुल फडकर. या सीझन मध्ये सध्याच्या घडीला भरपूर चर्चेमध्ये असणारी ही एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल आला इथे. मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल. होईल सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल वरती गोल्डन डकचा शिखर ठरला. काय सुरुवात झाली आहे स्पर्धेची, काय सुरुवात झाली आहे त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी संघाची. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. पहिल्याच बॉल वरती अक्षय घाणेकरला केला चले जावचा इशारा. अक्षय घाणेकर बॅक टू द पॅव्हेलियन. व्हॉट अ बॉलिंग. पहिलाच बॉल कट होता. स्विंग झाला आतल्या बाजूला. काटा बदलला. चेंडूने वळण घेतलं. अक्षयने दिशा दाखवली परंतु फटका फसला आणि क्षेत्ररक्षकाची चूक दिसायला मिळत नाहीये. अशोक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जबाबदारी आता सांभाळायची आहे अशोकला. पहिल्याच बॉल वरती अक्षय जरूर पाठीमागे गेला. परतीचा प्रवास त्याने केला पण तो आता अशोक आलाय. अशोक देखील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. हा बॉल आडव्या बॅटने खेळला. अलॉंग द ग्रास. बॉल तिथे ट्रॅव्हल होईल. शॉर्ट लेगला. क्षेत्ररक्षक होता तैनात. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. एक सिंगल आली. सुरुवात करून दिली. राहुल आहे अजून. राहुलचा खेळ बाकी आहे. हो, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. पुढे जरूर आला होता. क्रमित केलं फलंदाजाला बॉल पर्यंत येण्यासाठी. तिथे फलंदाज आला परंतु सेन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या त्याने दिशा दिली. बॉल गेला गोशांकित क्षेत्रामध्ये. एक सिंगल तिथे मिळाली. 2 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झाला. एक विकेट मिळाली आणि घेतला त्याच्या खात्यामध्ये. या स्पर्धेमधली पहिली विकेट ज्याने पहिल्या बॉलवरती मिळवली. अप्रतिम आणि महत्वाची विकेट होती अक्षयची. कमी गतीचा बॉल होता. चापट मारली. चाबूक स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला बॉल तिथे फरार होतोय. क्षेत्ररक्षक आला तिथे अभय. अगदी वेगाने चांगली फिल्डिंग. 2 धावा तोपर्यंत अगदी वेगाने पूर्ण झाल्या. 4च्या घरामध्ये धावफलक पोहोचलाय. चार षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये अनिकेतने वर्चस्व गाजवलंय फलंदाजांवरती. नवीन बॉल आहे. नवीन बॉल वरती रोल फिंगर रोल करतोय. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. रोहन धावेल तिथे. पाठमोरा करतोय. बॉलचा कॅच हातामधून खाली निसटलाय. बॉलला जाऊन दिलाय. पंच सांगतील या बॉल वरती एक सिंगल मिळणार आहे. सिंगल आली या बॉल वरती. 5च्या घरामध्ये धावफलक. राहुलचा फटका फसला होता. जीवनदान त्याला मिळालंय पहिल्या सामन्यामध्ये. हा फटका अप्रतिम आहे. उंच गेलाय. आता क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. आता चुकी होणार नाहीये. कॅच इथे पकडलाय. या फटक्याची राहुलला गरज होती काय? शेवटचा बॉल होता ओव्हर नंबर 1 चा. डिफेंड केला असता बाकीच्या 3 ओव्हर होत्या परंतु राहुलने रिस्क घेतली
आणि जोखमेच्या जोरावरती मारलेला हा फटका तिथे फसला आणि चुकी होत नाहीये क्षेत्ररक्षकाकडून. चांगला कॅच तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये ऍड झाल्या ओव्हर नंबर 1 मध्ये. अनिकेतने धावा दिल्या फक्त आणि फक्त 5. चांगली बॉलिंग राहिली पहिल्या षटकामध्ये अनिकेतची, भरपूर चांगली. रन ओव्हर नंबर 2 मध्ये. अशोकला सांभाळायचं आता. संघाची धुरा, संघाच्या दोऱ्या त्याला खेचायच्या आहेत. अगदी जवळ पडलेला हा बॉल होता, पण आमच्याकडे वळतील. येस, इट इज अ व्हाईट बॉल. भरपूर पाठीमागे ठेवला. हा बॉल आपण पाहिलं तर भरपूर वेग होता, त्याला हवा असं प्रत्युत्तर देऊ शकले नाही फलंदाज. एक सिंगल त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळते. 7 धावा धावफलकावरती. फटका बसला आहे. हा देखील चेंडू हवेमध्ये आहे. यष्टीरक्षक पाठीमागून नाही. कॉलिंग कोणाचंच नव्हतं. चुकलं कॉलिंग, कम्युनिकेशन नव्हतं. नजरा झुकल्या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या. कॅच भरपूर महत्वाच्या कॅच. आपण पाहिलं तर 2 विकेट्स ओव्हर नंबर 1 मध्ये जरूर गेल्या, परंतु या षटकाला जशी सुरुवात झाली, या षटकामधून देखील एक कॅच ड्रॉप झाली आहे. अरे बॅटने हा फटका खेळलाय. हा फटका देखील फसला आहे. कॉलिंग इथे झालंय. चांगलं कॉलिंग. हे कॉलिंग महत्वाचं आहे. बॉल हवा असा ट्रॅव्हल झाला नाही. ताकद कुठेतरी कमी पडली अशोकची. नवीन बॉल वरती मोठे फटके खेळण्याच्या मानसामध्ये हे फटके कुठेतरी फसले जात आहेत. हा एक मोठा विकेट पाठीमागे गेला आता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलीच मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये हवी अशी बॅटिंग बघायला मिळत नाहीये. आणि नेहमी सिद्धिविनायक स्पोर्ट्स सौदाची टीम एक चांगला खेळ सादर करत असताना या टुर्नामेंट मध्ये कुठेतरी लवकर आणि स्वस्तामध्ये बाद झाले त्यांचे फलंदाज. रोहित पुढे आला होता, परंतु रोहितने सोडून दिला. ओळखला होता येस इट इज अ व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर चेंडू आणि अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. धावफलक 9च्या घरामध्ये. बॉल होता, राहुलने भिरकावलाय. आडव्या बॅटने बॉल घेऊन गेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सीमारेषेच्या पल्याड. या इनिंग मधला आणि या स्पर्धेमधला पहिला दमदार षटकार रोहितच्या बॅट मधून आलाय. डावखोर हाताचा बॅटर आहे रोहित. पाहिलं त्याने रीड केलं गोलंदाजाला, पिचिंग पर्यंत आला आणि आणखीन एक आलाय की काय. आता बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चुकी होणार नाहीये. टिट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. या अगोदरचा चेंडू नक्कीच फलंदाजाचा होता, परंतु आता पलटवार गोलंदाजाचा होता. गोलंदाजाने केलाय पलटवार आणि या बॉल वरती रोहितला केला परतीचा इशारा.
महत्वाच्या होत्या. 6 धावफलक पुढे सरकला, जाऊन पोहोचला 15च्या घरामध्ये. ओव्हर नंबर 1 चा शेवटचा बॉल आहे आता. 15 धावा धावफलकावरती. रोहितने देखील थांबणं गरजेचं होतं. एक षटकार आला होता. धावफलक सुस्थितीमध्ये येण्याची भरपूर शक्यता होती, परंतु त्याने देखील घाई केली आणि फटका फसला रोहितचा देखील. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. एक सिंगल शेवटच्या बॉलवरती, दुसऱ्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 16. अरुणे नवीन फलंदाज, त्याच्या बॅट मधून एक धाव आली आहे पहिल्या बॉलवरती. एकदम कुठेतरी चुकला, पुन्हा सुरुवात करावी लागेल. आणि बॅटने अरुणच्या बॅट मधून हा फटका आपण पाहतोय, तो फसलाय की काय? हो, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय, चांगली कॅच आपण पाहतोय. सीमारेषेच्या इंचभर आतमध्ये पकडलेली ही झेल आणि संपवला अरुणचा खेळ. ताकद नाहीये, ताकद भरपूर कमी पडते. नजाकत आहे, क्लास आहे, परंतु ताकद देखील त्या अनुषंगाने तितकीच महत्वाची आहे. अनोख्या शैलीने ज्यावेळेस तुम्ही फटकेबाजी करता त्यावेळेस तुमच्याकडे ताकद देखील तितकीच असणं गरजेचं असतं. मनगटामधली पॉवर तुम्हाला दाखवावी लागते. तेजस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तेजसचा हा फटका हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. थांबले, टप्प्याची वाट पाहिली. एक टप्पा चेंडू उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा अगदी वेगाने तिथे पूर्ण केल्या. ज्यावेळी सिंगल डबल्सचा खेळ होता त्यावेळी चौकार षटकार मारण्याच्या नादामध्ये जरूर विकेट गमावल्या, परंतु आता सिंगल डबल्सचा खेळ तेजस चालू ठेवतोय. हो, खोल टप्प्याचा बॉल अगदी सटीक होता. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग आपण अपयशी पाहिली. शॉर्ट कव्हर वरून फेकी अगदी वेगाने झाली. धावा धावफलकावरती. कोण आहे? विकास. वरती आपण पाहतोय. ध्रुवाचा हा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावेल, प्रयत्न करेल. प्रयत्न भरपूर चांगले होते, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही क्षेत्ररक्षक. चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावेने धावफलक पुढे सरकला 20च्या घरामध्ये. जर 30+ धावफलक जातोय तर ही देखील मॅच फायटिंग होऊ शकते. ही देखील मॅच आटातटीची होऊ शकते, कारण की बॉलिंग लाईनअप सिद्धिविनायक स्पोर्ट्स सौदाशीवाडीचा भरपूर चांगला आहे आणि हा बॉल आपण पाहिला तर अगदी बॅटीच्या इंचभर वरून चाललाय. च्या घरामध्ये धावफलक. धीमी गतीचा बॉल देवाने भिरकावलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल करतोय हवाई सफर, निघून गेलाय डिपमिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पल्याड. 6 धावेंसाठी देवाच्या बॅट मधून षटकार. महत्वाच्या 6 धावा अगदी ऐन मोक्याच्या वेळेला आल्या. 26च्या घरामध्ये धावफलक 3 षटकांच्या अखेरीस. 6 विकेट्स आतापर्यंत पाठीमागे गेल्यात. 6 जण बाद झाले तरी सुद्धा 7व्या नंबरला येऊन देवा बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. विशाल ओव्हर नंबर 4 मध्ये. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल जाईल भूषंकी क्षेत्रामध्ये.
आणि कमी गतीचा बॉल होता, अगदी न समजलेला विकासला हा बॉल. सिंगलच्या शोधामध्ये कुठेतरी विकास सिंगल घ्यायला गेला तर चेंडू निर्धाव जाणार डेफिनेटली. स्वतःचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं भरपूर गरजेचं असतं. बाहेरून सांगणारे भरपूर लोक असतात, परंतु त्यांना कोण सांगणार आतमध्ये गेल्यानंतर हृदयाचे ठोके धड 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 वाजत राहतात. पुढे येऊन आडव्या बॅटने फटका खेळलाय अनिकेत आहे तिथे, वन बाउन्स गॅदर करेल, चांगली फिल्डिंग. सिंगल 28च्या घरामध्ये धावफलक, वन बाउन्स दंडित केलंय गोलंदाजाला. पुन्हा या टप्प्यावरची गोलंदाजी विशाल करू शकत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न आपण इथे पाहतोय. रनआउटची संधी आहे, रनआउटची संधी हुकली आहे. 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण झाल्या. चोरीची एक चिकी सिंगल होती तिथे, ती अगदी वेगाने पूर्ण केली. धावांसाठी धावा धाव होते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा सुरुवात करावी लागेल. रिदम कुठेतरी गोलंदाजाचा विस्कटला. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू उर्वरित बाकी आहेत पहिल्या डावामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये. सर्व बॅटने खेळलाय, शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. धाव रोखली तिथे, चांगली फिल्डिंग. निर्धाव चेंडूची समाप्ती, शेवटचा बॉल आता. 30च्या घरामध्ये धावफलक, 30 धावा धावफलकावरती. फटका चांगला आहे, अप्रतिम आहे, निघून गेलाय. 6 धावा या बॉल वरती अंकित केल्या जातील धावफलकावरती. धावफलक 6 ने पुढे पळाला जाऊन पोहोचला 36च्या घरामध्ये आणि 37 धावांचं टार्गेट आहे. 37 धावा आता बनवायच्या. त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी टीमला चेंडू त्यांच्याकडे असणार आहे. 24-24 मध्ये बनवायचे 37 असं समीकरण. नेक्स्ट मॅच आम्ही टॉस साठी आमंत्रित करतो.
मिस्टरवडी टीम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नाटोच्या टीमला बॅटिंग करायची आहे. जशी मॅच संपेल मिस्टरवडी टीम लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. हो, हा बॉल यष्ट्यांच्या अगदी जवळून गेला, परंतु दिशा खराब होती. वाईट बॉलचा इशारा पंच महेशजी मिसाळे सर आमच्यापर्यंत पोहोचवतील. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. हा बॉल कट कट झालाय, काटा बदललाय, चेंडूने वळण घेतलं. इनसिंग डिलिव्हरी आपण पाहिली, जिथे बॉडीवरती पूर्णपणे बॉल आला होता. खेळून काढला, इच्छा दिली. बॉल, व्हाट अ फिल्डिंग, सुपर शॉट कव्हरला. काय क्षेत्ररक्षण होतं, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. देवा काय झेल पकडला. बॅटिंग करत असताना आज देवाने इम्प्रेस केलं. धुरा सांभाळली देवाने. अक्षयची, राहुलची जागा त्याने भरून काढली आणि चांगली बॅटिंग केली. आणि यावेळेस कॅच आपण पाहतोय देवाची अप्रतिम. अगदी वेगाने बॉल जवळ आला होता. काय गॅदर राहिला. चेंडूचा खेळ झाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर. हो, अमर साठी हा बॉल अमरला न समजलेला होता. डिफेंड करायचा होता, परंतु चेंडू शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. बॉलिंग लाईन भरपूर तिखट आहे. हिमॅगतीचा बॉल फटका हवेमध्ये उडवलाय. राहुल प्रयत्न करतोय. कॅच प्रॉपर जज होता आलेला नाहीये. महत्वाचा कॅच होता, भरपूर महत्वाचा. एक सिंगल आणि मोसमी क्षेत्रामध्ये पूर्णपणे अंतर कापत असताना चेंडू पर्यंत पोहोचला जरूर, परंतु चेंडू हातावरती पडल्यानंतर तो निसटला. महत्वाचा त्याच्यावरती सिंगल त्याच्यावर बॉल 6च्या दरामध्ये धाव केल्या का फटका बसलाय. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. पाठीमागे रोहित आलाय. रोहितने पिच केली आहे. जर एकदा होता फलंदाज, परंतु थोडीशी लांबवर तयार नव्हता. स्टार नव्हता. भरपूर महत्वाचं. भरपूर त्याच्या 8च्या घरामध्ये धाव परत उद्या शब्द एक गडी बाद स्पोर्ट्स मॉडल त्याचा धाव फलक आपल्याला वाट फक्त भरपूर सारा संघर्षच्या वाटायला येतो. संघर्ष वाटायला माय कसा त्याला मात कसं करायचं कमी गतीचा बॉल आतल्या बाजूला आलाय. टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला. डोंगरला करायचा होता. मानस आपण मागे पडत त्या फटक्यासाठी तो तयार होता.
फ्लेक्सिबल क्रिकेट आता आपण पाहतो त्यामध्ये बॉलला फेकला आला तर ट्रॅप बॉल ट्रायल होईल बिग पॉइंटला क्षेत्राचे आहे तिकडून कितीतरी वेगळं सिंगल एकीने धाव करत पुढे सरते धाव क्रिकेट 9 षटकारामध्ये 9 धावा धावपंचावर ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे 4 चेंडूंचा खेळ झालाय 2 बॉलचा खेळ बाकी ओव्हर 2 मध्ये एकदम प्रताप दादा आपलं तिथे स्वागत आहे षटकार आला चांगला ऍडव्हान्टेज भेटणार आहे या बॉल तो तू जर का एकही धाव आली नाही तर सिद्धिविनायक स्पोर्ट्स संघाची वाढ संघाला देखील एक चांगली मजबूत बाजू बनवून मिळेल महत्वाचा बॉल आहे भरपूर महत्वाचा बॉल त्याच्यावरती धावा देखील भरपूर महत्वाच्या दोन्ही संघांसाठी हा बॉल भरपूर महत्वाचा आहे चेंडू हवेमध्ये फटका फसलाय क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार दुसंगी क्षेत्रामध्ये गेला चेंडू सिंगल मिळते शेवटच्या बॉल वरती भरपूर चांगली गोलंदाजी राहिली राहुल 2 षटकातले धावपंचावरती धावा 10 2 गडी बाद टीम त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी संघाचा धाव फलक आपण पाहतोय मिष्टेवाडी टीम आपण तयार राहायचंय मॅच संपली की लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय बारा मध्ये बनवायच्या 27 12 चेंडू 27 धावा 27 धावा 12 चेंडू मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने आहे अजूनही 50-50 मॅच दोन्ही संघांच्या बाजूने तितकाच चांगला ऍडव्हान्टेज अजूनही आपल्याला बघायला मिळतोय अरुण ओव्हर नंबर 3 मध्ये अरुणचा हा बॉल रोहनला समजलेला नाहीये रोहन पाहतोय टप्प्याकडे एक वाईसची सिंगल इथे आपल्याला बघायला मिळते परंतु रोहन अगदी त्याचे हात कमरेवरती जरूर आले कारण की हा बॉल पडला कुठे होता आला कुठे अरुणने मात्र त्याला फिकावणी दिली आहे फलंदाजांच्या भावनेसोबत खेळत असताना गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सिद्धिविनायक स्पोर्ट्स सौदाशिवाडी या टीम कडून कमी गतीचा बॉल हे व्हेरिएशन भरपूर महत्वाचं अगोदरच्या बॉल वरती प्रचंड वेग आणि या बॉल वरती गती परिवर्तन गती पूर्णपणे काढून घेतली गोलंदाजाने हे व्हेरिएशन भरपूर महत्वाचं असतं तुमच्याकडे वेग असून फक्त चालत नाहीये त्या वेगासोबत तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे तुम्ही दिमाग किती लढवताय लढूवय्या खेळ किती दाखवताय मैदानाच्या आतमध्ये ते भरपूर महत्वाचं आहे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अरुण योग्य टप्प्यावरती योग्य वेगाने चेंडू होता तो रोहनला पूर्णपणे बीट केलाय रोहनसाठी हा बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू रोहन शांत आहे त्याच्या बॅट वरती बॉल येत नाहीये भरपूर चांगला फलंदाज आहे रोहन देखील परंतु आज दिवस त्याची साथ देत नाहीये हा बॉल रोहनने उचललाय बॉल निघून जाईल सरळ दिशेत सीमारेषेच्या पलीकडे षटकार भरपूर वेळानंतर आलाय हे फटक्या अगोदराने देखील तितक्याच गरजेचं होता परंतु
अजून देखील मॅच होऊ शकते. 17च्या घरामध्ये धावफलक. 21 ची गरज आहे अजूनही. 8-21. 8-20 पाहिजे भाऊ. आडव्या बॅटने बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पल्याड 6 धावेंसाठी षटकार. 14ची गरज आहे अजूनही. 14 बनवायचे आहेत. 7 मध्ये बनवायचे आहेत 14. शांत होता रोहन. संयमी खेळ त्याचा आपल्याला जरूर पाहायला मिळाले. पहिले 3 चेंडू निर्धाव आले परंतु तो थांबला नाही. संयम ठेवला, शांतता बाळगली, टप्पा भेटला आणि टप्प्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम केलाय. मॅच मोकळी झाली आहे. शेवटचा बॉल अलॉंग द ग्रास. बॉल ट्रॅव्हल होईल क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. स्टॉप मिळाला चेंडूला. उचलून फेकेल. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न नाही. तिसरी मिळणार नाहीये. 2च मिळाल्या. 12 बनवायचे. 6-12च समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 25च्या घरामध्ये धावफलक. 6 चेंडू 12चं समीकरण आहे. रोहित वरती विश्वास ठेवलाय. नाही किती दिन ठेवणार आहे. 12 धावा डिफेंड करण्यासाठी रोहित आलाय. किरण आहे सेकंड वरती. किरण साठी हा बॉल. चेंडू हवेमध्ये आहे. बॉल जाईल गोलशंकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळते. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये दबाव वाढवणार आहे आणि येणारी प्रत्येक धाव मॅच कुठेतरी मोकळी करणार आहे. काय घडणार, काय बिघडणार. 5 मध्ये बनवायच्या अजूनही 11. पहिलीच मॅच सुरुवात. कोणता संघ चांगली करणार आहे, कोणत्या संघाची पुढे चालण्याची दिशा इथेच थांबणार आहे, कोणता संघ या स्पर्धेमधून बाहेर होणार आहे, कोणता संघ आपला प्रवास तसाच चालू ठेवणार आहे.
चला मॅच चालू करा. बॉल आलाय. 10 मिनिटं त्या बॉल साठी तळमळ चालू होती. काय गुंड बनणार तुम्ही? चला 5 मध्ये बनवायचे आहेत 11. किरण आहे स्ट्रायकन वरती. रोहितचा पहिला बॉल अप्रतिम होता. ही मॅच पकडण्यासाठी भरपूर मेहनत चालू आहे. सामना कुठेतरी बराच वेळ थांबला होता. पुन्हा नव्याने पेटावं लागेल. हा बॉल आपण पाहतोय रोहितचा. पडल्यानंतर प्रचंड वेग धारण करत असताना प्रचंड वेगाने गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 4 मध्ये बनवायचे 11. किरणने सांगितलंय मी आहे. त्याने इशारा केला पॅव्हलियन कडे. षटका उंच गेलाय, लांब देखील गेलाय. बॉल निघून गेलाय. आर पार सीमारेषा पार. षटकार. ट्विस्ट निर्माण झालाय. काय घडणार, काय बिघडणार? सामना रंगतदार होत चाललाय. हा षटकार भरपूर महत्वाचा होता. मध्ये बनवायच्या 5. त्याचा बॉल सटीक होता. हो फिल्डिंग तिथे चुकतीये. थोडस फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आली. 2 मध्ये 4 करायचे आहेत. रोहन त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. रोहित त्याने हा बॉल सटीक आणि यॉर्कर हाताळला होता. बेस्ट वर्सेस बेस्ट. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये? 2 मध्ये 4 करायचे आहेत. हा बॉल समोर डिलिव्हरी आपण पाहतोय. पानबुडी. ज्या डिलिव्हरीला क्रिकेटमध्ये हे नाव दिलंय, ज्या पद्धतीने एखादी पानबुडी पाण्याच्या आतमध्ये जाते आणि खालच्या थराला ती स्थिरावते, त्या पद्धतीचा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर उसळी न घेता यष्टांच्या बरोबरीने सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चला 1 मध्ये 4. कंपल्सरी चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचंच आहे. फुल टॉस होता. काय चेंडू हाताळला रोहितने. एकदा जोरदार टाळ्या रोहित साठी. तो स्वतः